हाय मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण शिवणार आहोत प्लेटवाला घागरा. तर आपण हे 42 इंच उंची घेतलेली आहे आणि 3.5 मीटर कपडा आहे. तर आपल्याला असे बॉक्स टाईप प्लेटी टाकून घ्यायच्यात आणि बघा ह्या प्रकारे इस्त्री करून घ्यायची सगळ्याला. कंबर आपली आहे 32 इंच, तर त्याचं आपण घेतलंय 16 निम्म. आता आपण बेल्ट शिवून घेऊया. थोडीशी लेस उरली होती, मी ते कमरेला लावते बेल्टसाठी. खालून अस्तर जॉईंट केलंय त्याला. आता आपण एक सरळ टीप मारून घेऊया. कपडा आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने. वरतून एक टीप मारूया. आपला बेल्ट तयार झाला. आता आपण हे अस्तरचा कपडा घेतलाय. अस्तर मी 2.5 मीटरच घेतलेलं आहे, ते 3.5 मीटर आहे मेन फॅब्रिक. याला छोटे छोटे आपण प्लेटी टाकून घेऊया. 32 इंचच ह्याची पण आपल्याला रुंदी करायची. आणि आता वरी मेन अस्तरचं हे करून आपल्याला दोन्हीला जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे याने जरा घेर व्यवस्थित छान दिसतो. सरळ त्याच्यावरती स्टिप मारून घ्यायची व्यवस्थित. प्लेट कुठं दबली नाही पाहिजे टिपच्या खाली. आता हा आपला खालचा घेरा आहे, त्याला फोल्ड करून घेऊया. इथे आता झिप लावून घेऊया आपण कमरेला. मी ॲक्च्युली झिपचा व्हिडिओ नीट काढला नाही आहे, तुम्हाला वेगळा व्हिडिओ मी बनवेन झिप कशी लावायची असते ब्लाऊजला म्हणा किंवा घागऱ्याला. तिथे व्यवस्थित आला नाही आहे तो. इनविजिबल झिप आहे ही. आता झिप लावून झाली आपली. तर मेन फॅब्रिक आपण अस्तरला सोडायचे. मेन फॅब्रिकला सरळ टीप मारून घ्यायची. अस्तर ह्याच्यामध्ये जोडायचं नाही आहे. मेन फॅब्रिक आहे ते पूर्ण टिप मारून घेऊया त्याला. व्यवस्थित किनारीला किनारी आली पाहिजे, म्हणजे घेरा दिसताना व्यवस्थित दिसेल. ते लॉक करून घेऊया आपण. आणि आता अस्तरला वेगळं टिप मारून घेऊया. हे बघा, वरूनच घ्यायची पण त्याला बाहेरून काढायचं. आतलं अस्तर आहे मेन फॅब्रिक बाजूला करून अस्तरला टिप मारून घ्यायची सरळ, म्हणजे तो नंतर खेचला जात नाही कपडा. हे बघा किती फिनिशिंगने आपली इनविजिबल झिप लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. ओपन करून दाखवते. बेल्ट लावून घेऊया आता आपण. वरची बाजू आहे ती बघा, कसं मी बॉक्स बनवलाय ना त्या पद्धतीने बेल्ट लावून घेऊया. आतली साईड फोल्ड करून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये मेन फॅब्रिक अटॅच करायचं. थोडंसं अर्धा इंच आपल्याला पुढं त्याला घ्यायचं. दाखवले त्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचं. हळूहळू सावकाश लावायचे. आतली अस्तरची बाजू आहे बेल्टची ती फोल्ड करायची आणि वरचं टिप व्यवस्थित मारून घ्यायची त्याच्या किनारीला. प्लेट दबणार नाही, प्लेट अडकणार नाही याची काळजी घ्यायची. कोणताही कपडा खेचायचा नाहीये, सावकाश शिवायचा आहे. काही अवघड नाही आपल्याला हा स्कर्ट शिवण्यासाठी. खूप छान दिसतो घातल्याच्या नंतर. आपण घरातल्या कुठल्याही साडीचा आपण असं शिवू शकतो आणि मुलांना घालू शकतो. युजली बायका आता टपवाल्यांना सगळ्या साड्या देतात, पण आपण असं काहीतरी चांगली जर एखादी साडी असेल
आणि व्यवस्थित डोकं लावलं तर आपल्याला मुलांना तेच युजफुल होतं आणि एक आठवण पण राहते की आईंच्या साड्याचं आपण मस्त असे घागरे शिवलेत. आता हे लास्टला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा बेल्ट किती छान पद्धतीने लागला. आता त्याला आतल्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि उलटं केलं त्याला आणि उलटं करून पलटून त्याला टिप मारून घेतली. आता त्याला सरळ करून घ्यायचं. नाही बघा, कोपरा काढून घेऊया त्याचा. एक 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आपल्याला झिप लावल्याच्या नंतर ते बटन लावता येईल. हे बघा किती छान लागली बघा, झिप पण लागली आणि हा वरून एक्स्ट्रा फिटिंगचं बेल्ट आपल्याला तिथं आपण ते बक्कल लावू शकतो. खूप छान हा घागरा दिसतो मैत्रिणींनो. तुम्ही पण शिवा आणि मुलींना घाला. आणि कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.